आजची ही प्रेस कॉन्फरन्स याच्यासाठी आहे की आमचे जे NSUIचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी देशभर वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये ते गेले, वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये गेले, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना भेटले, पालकांना भेटले आणि युवकांना भेटले आणि महाराष्ट्र राज्याचे जे शिक्षण मंत्री आहे दादा भुसे त्यांची मार्कशीट विद्यार्थ्यांनी तयार केली आहे। महाराष्ट्रातल्या पूर्ण लाखो विद्यार्थ्यांशी संवाद साधून ही मार्कशीट तयार केली गेली आहे। काही विषय आम्ही त्याच्यामध्ये निवडले होते आणि ती मार्कशीट आज सगळ्यांसमोर आम्ही प्रकाशित करतोय आणि याच्या 1,00,000 प्रति महाराष्ट्रभर वाटल्या जाणार आहे। तर ही जी जेनझी युनिव्हर्सिटी आहे, ज्या जेनझीजनी महाराष्ट्र काय पूर्ण देश गाजवलाय, ती जेनझी युनिव्हर्सिटी आज विचारतीये, महाराष्ट्रातली जेनझी विचारताय की दादा भुसे राजीनामा कधी देताय म्हणून। ही मार्कशीट तुम्ही बघू शकता। या मार्कशीट मध्ये शिक्षण मंत्री म्हणून दादा भुसेंचा जो पहिला पेपर आहे, जो पहिला सब्जेक्ट आहे पेपर लीक, जो पहिला सब्जेक्ट आहे पेपर लीक बद्दल एवढं देशभरात नीट मध्ये जोरदार आंदोलन सुरू असताना महाराष्ट्रामध्ये 2-4 दिवसात सलग पेपर लीकच्या बातम्या येतात। टीईटीचा एवढा मोठा पेपर लीकचा घोटाळा होतो, काल परवा ड्रग इन्स्पेक्टरच्या याच्यामध्ये घोटाळा झाला अशी बातमी समोर येते। बनावट शालार्थ आयडीचा घोटाळा तर सगळ्यांना माहिती आहे। बनावट शालार्थ आयडी च्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची लूट दादा भुसे आणि त्यांच्या सरकारने केली। त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टींची नैतिक जबाबदारी घेऊन दादा भुसेंनी राजीनामा द्यावा। त्यानंतर मराठी शाळा बंदचा अत्यंत भयावह डेटा माझ्याकडे आहे, तो तुम्हाला सगळ्यांना सांगतो। आतापर्यंत 17,500 मराठी शाळा या बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत। 1200 पेक्षा जास्त मराठी शाळा या ऑलरेडी बंद झालेल्या आहेत। आणि दादा भुसे यांना मी एवढं सांगू इच्छितो की दादा भुसे, जसं तुम्ही मराठी शाळा बंद करण्याचा विडा उचललाय, तसं महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांनी, जेनझीजनी तुमचा राजीनामा घेण्याचा विडा उचलला, एवढी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। मित्रांनो, एक गोष्ट सांगतो की सरकारकडनं नेहमी सांगितलं जातं की मराठी शाळा का बंद करतायत, कारण पटसंख्या नाहीये। जपान मधली एक घटना आहे, एक रेल्वे स्टेशन होतं, त्या रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची संख्या कमी होती, त्यामुळं ती रेल्वे बंद होणार होती। परंतु जपान प्रशासनाला, तिथल्या रेल्वे प्रशासनाला असं लक्षात आलं की एक विद्यार्थिनी आहे आणि त्या विद्यार्थिनीला त्या रेल्वे शिवाय तिच्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी दुसरं कुठलंही साधन नाहीये। तर तिथे जपान गव्हर्नमेंटनी सलग 3 वर्ष ती पूर्ण ग्रॅज्युएट होईपर्यंत, मुलगी ग्रॅज्युएट होईपर्यंत एका पॅसेंजर साठी त्या स्टेशनवरनं रेल्वे नेली। आणि इकडं पटसंख्येच्या नावाखाली गरिबांच्या, वंचितांच्या, गावगाड्यातल्या, ओबीसीच्या, SC ST, आदिवासी आणि एकूणच सर्व घटकातील वंचित समूहाच्या विद्यार्थ्यांनी शिकू नये, हे कटकारस्थान, हे षडयंत्र सरकारचे यामागे आहे। आणि पटसंख्येच्या नावाखाली विद्यार्थ्यांना शिकू द्यायचं नाही, असं एकूण यांचं सगळं धोरण आहे। ड्रॉपआउटचा रेट वर्षानुवर्ष, दिवसांदिवस वाढतोय। अहो, नीट साठी आपण आंदोलन करतोय, पण नीट पर्यंत पोहोचले तर पाहिजे मुलं 12वी पर्यंत, त्याच्या अगोदरच ड्रॉपआउट सुरू आहेत। त्याच्यानंतर रोजगार दर नाशिकमध्ये आता काही दिवसांपूर्वी तुम्हाला ती घटना सांगतो, नाशिक ग्रामीण पोलीस भरतीच्या 380 जागांसाठी 96,900 उमेदवारांनी अर्ज भरलाय। कल्पना करू शकता का? म्हणजे ही आकडेवारी, म्हणजे याचा हे किती आहे की एका जागेसाठी 0. म्हणजे पूर्ण जर मिळवलं तर 0.39% ही एम्प्लॉयमेंट तुम्ही जनरेट करताय का? त्याच्यामुळे पूर्णपणे हे अपयशी ठरलेलं आहे। पुढचं याविषयीचं शिक्षकांवरील दबाव असेल, इतर गोष्टी असेल, त्याविषयी प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके बोलतील। सर्वांना नमस्कार। मागे दिवसांपासून नीटच्या पेपर फुटीसोबत महाराष्ट्रातही टीईटीचा पेपर फुटीचा विषय हा गंभीर पद्धतीने समोर आलेला आहे। ज्या पद्धतीने धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाय, त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून दादा भुसे यांनीही राजीनामा द्यावा,
ही सर्वप्रथम आग्रही मागणीसाठी ही प्रेस आम्ही सगळी बोलवलेली आहे. मागील काही दिवसांपासून BLOच्या नावाखाली संपूर्ण शाळांमध्ये वर्ग हे ओस पडलेले आहे. सर्वच्या सर्व शिक्षक हे BLOच्या कामासाठी व्यस्त असल्यामुळे महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षण व्यवस्था ही पूर्णपणे मोडकळीस आलेली आहे. वर्गामध्ये शिक्षक नाही, त्यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थी बसून राहत आहेत किंवा त्यांना काहीच करता येईना गेलं. ही गंभीर परिस्थिती स्वतंत्र भारतानंतर महाराष्ट्राला या आता एवढ्या आधुनिक युगामध्ये बघावी लागती. ही मोठी शोकांतिका आहे आणि शिक्षकांना एवढा मोठा काम लावून शिक्षकांवरचा दबाव हा गंभीर आहे. नुकतीच आपण बघितली की मुंबईमध्ये एका शिक्षकाचे हार्ट अटॅकने तणावामुळे मृत्यू झाला आहे. तर आणखी तुम्ही किती शिक्षकांना ताण देणार? शिक्षकांचं काम हे फक्त शिक्षण देणं आहे. भारताच्या संविधानामध्ये जो मानवाला भारतीय नागरिकाला जगण्याचा अधिकार आहे की तो जगण्याचा अधिकार हा चांगल्या शिक्षणासोबतचा आहे, पण त्याचा शिक्षणाचा अधिकार काढून फक्त माणसाला जगण्याचा अधिकार देण्याचं काम हे सरकार करत आहे. यावर आमचा आक्षेप आहे. यापुढे येत्या 7 दिवसात जर दादा भुसे यांनी राजीनामा नाही दिला तर महाराष्ट्रातील सर्व समविचारी संघटनेसोबत आमचा संपर्क झालेला आहे. सगळ्यांशी चर्चा चालू आहे. सगळे या विषयाबद्दल सकारात्मकपणे पुढे जाण्यास तयार आहे आणि ही भूमिका घेऊन आम्ही सर्वजण जर त्यांनी राजीनामा नाही दिला तर तीव्र आंदोलन राज्यात उभा करू. आणि काही मुलींचे प्रश्न असतील किंवा याबाबतची आणखी भूमिका आमच्या सहकारी मुंबई प्रदेश युवक कांग्रेसच्या अध्यक्ष जिनत शबरीन या मांडतील. नमस्कार सभी को. सबसे पहले तो मैं कहना चाहूंगी और बधाई देना चाहूंगी आज देश के छात्रों और युवाओं को कि एक पड़ाव तक हम पहुंचे कि आज धर्मेंद्र प्रधान जी को अकाउंटेबल होना पड़ा और रेजिग्नेशन देना पड़ा. लेकिन अगर हमारे महाराष्ट्र के बहुत स्ट्रॉन्ग एजुकेशन मिनिस्टर को लगता है कि धर्मेंद्र प्रधान जी को मोहरा बनाकर कि मैं बच जाऊंगा, मैं अपनी कुर्सी बचा लूंगा, तो वो नहीं होने वाला. देखिए, टीईटी के पेपर लीक होने पर जिस 6 लाख स्टूडेंट्स, टीचर्स इफेक्ट हुए, उसकी अकाउंटेबिलिटी दादा भूसे को लेना पड़ेगा. जहां टीईटी पेपर लीक हुआ, जहां टीईटी पेपर एग्जामिनेशन कैंसिल हुआ, तब से यूथ कांग्रेस और NSUI लगातार आक्रामक प्रदर्शन कर रहे हैं. लेकिन क्या दादा भूसे जी ने अकाउंटेबिलिटी ली? नहीं. क्या उन्होंने एक बार भी माफी मांगा? नहीं. आपने देखा होगा असेंबली में भी ऑपोजिशन ने उन पर सवाल किए, लेकिन फिर भी एक बार भी उन्होंने मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी नहीं लिया. आज मैं बताना चाहूंगी, जो फीमेल स्टूडेंट्स है उनकी आप अवस्था देखिए. माध्यमिक शिक्षा क्लास 9 to 10 में ही पढ़ाई छोड़नी पड़ती है लड़कियों को. साल 2024-2025 में लगभग 10.3% लड़कियों ने क्लास 9 to 10 की पढ़ाई छोड़ दी. लड़कियों के अलग अलग शौचालय की कमी, टॉयलेट्स नहीं है अलग, ठीक है. महाराष्ट्र के 890 स्कूल्स में लड़कियों के अलग टॉयलेट की सुविधा नहीं है. 10वीं के बाद आगे की पढ़ाई में मुश्किलें, कहीं बाल विवाह का प्रॉब्लम हो, फाइनेंशियल बर्डन हो, जो भी हो. 10वीं के बाद हमने परसेंटेज देखा है कि लड़कियों के पढ़ाई में बहुत ज्यादा अंतर है. बाल विवाह और क्षेत्रीय की समस्याएं, आपने देखा होगा बीर, परभनी, हिंगोली में आज भी बाल विवाह होता है लड़कियों के शिक्षा में. शिक्षा के लिए वो एक, आप देख सकते हो, एक प्रॉब्लम है क्योंकि बाल विवाह आज भी होता है. ग्रामीण और माइनॉरिटी एरियाज में स्कूल बहुत दूर होता है. आने जाने के साधन की कमी होती है, टीचर्स की कमी होती है. सुरक्षा को लेकर डर के वजह से भी लड़कियां आगे पढ़ाई के लिए डरते हैं और पढ़ाई में आगे नहीं बढ़ पाते हैं. इन सभी चीजों को लेकर एजुकेशन मिनिस्टर दादा भूसे जी या फिर महाराष्ट्र गवर्नमेंट सीरियस नहीं है. लेकिन मंगल प्रभात लोधा जी ने थैंक यू मोदी प्रोग्राम करने का आयोजन सोचा है. आप बताइए किसके लिए थैंक यू मोदी बोले? कि इतने छात्रों पर दिल्ली में आप लोगों ने पैलेट गन्स चलवाए, इसलिए थैंक यू मोदी? या फिर हम थैंक यू मोदी बोले कि आपने बिहार में AK-47 चलवाया स्टूडेंट्स पर, इसके लिए थैंक यू मोदी बोले?
शर्म आना चाहिए। मंगल प्रभात लोधा के बारे में क्या ही बताइए, लेकिन मोदी जी को खुद शर्म आना चाहिए कि उनके एक मंत्री आज इस तरीके का प्रोग्राम का आयोजन करते हैं। देखिए, आज के प्रेस कॉन्फ्रेंस का मैं बताना चाहूंगी मुद्दा यही है, नींव यही है कि दादा भूसे जी को जाना होगा। अगर उनको लगता है कि धर्मेंद्र प्रधान जी के रेजिग्नेशन के तहत मैं बच गया, तो वो नहीं होने वाला है। छात्रों के गुंज युवक कांग्रेस के तरफ से 2 महीने से ये प्रोग्राम जारी है। हर एक क्षेत्र में, हर एक इंडिया के हर एक सिटी में ये हो रहा है। एनएसयूआई भी लगातार जमीन पर उतरकर इसके विरोध में प्रदर्शन कर रहे हैं और आगे भी हम आक्रामक रहेंगे। दादा भूसे जी, आपको जाना पड़ेगा, आपको मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी लेना पड़ेगा और हम आपसे रेजिग्नेशन लेकर ही रहेंगे। तुम्ही अल्टिमेटम देताय 7 दिवसाचा, म्हणजे नेमका दिवस कधीचा आहे, काय कधीपर्यंत त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, तुम्ही आंदोलन कधीपर्यंत सुरू करा? आजपासून 7 दिवस आम्ही त्यांना वेळ देतोय। आमचं सगळ्या समविचारी संघटनेशी चर्चा झालेली आहे। जर त्यांनी राजीनामा नाही दिला 7 दिवसाच्या आत, तर सर्व मिळून 7 दिवसानंतर राज्यभर मोठे तीव्र आंदोलन चालू करतील आणि ती सुरुवात आम्ही नाशिकहून त्यांच्या घरापासून चालू करू। अभिजित तिपके यांनी आंदोलन केलं, अमेरिकेतून त्याला दिल्लीत यायला लागलं, महाराष्ट्र देशात यायला लागलं आणि मग आंदोलन करून त्यांनी ते यशस्वी दाखवलं। तुम्ही राजकीय पक्षांच्या ज्या ह्या विंग आहेत, तरुणांच्या विंग आहेत, तुमची एनएसयू असेल, मुंबई युवक काँग्रेस असेल, तिकडे एबीव्हीपी आहे किंवा राष्ट्रवादी युवक काँग्रेस आहे, ह्या राजकीय पक्षांच्या युथ विंग्स कमी पडले असं वाटत नाही का? युवकांचे प्रश्न घ्यायला सोशल मीडियावर चळवळ उभारते काँग्रेस जनता पार्टीचे आणि मग आंदोलन होते, तुम्ही देशात असून तुम्ही कमी पडलात असं वाटत नाही? नाही, तुम्ही एक पूर्ण नीट पेपर फुटीनंतर पूर्ण जर घटनाक्रम बघितला असेल तर खूप आक्रमकपणे एनएसयूआय असेल, युवक काँग्रेस असेल, एनएसयूआयने विनोद झाकड यांच्या नेतृत्वात देशभर खूप मोठं आंदोलन उभा केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन झाल्याचं मी तुम्हाला दाखवू शकतो। नीटचे विद्यार्थी स्वतः त्या आंदोलनात आलेले, असं नाही की आम्ही फक्त राजकीय पदाधिकारी येऊन ते आंदोलन करतोय, अशातले पण काही आंदोलन नव्हते ते। त्यानंतर अमरावतीमध्ये एक मोठं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद झाकड यांच्या नेतृत्वात हजारो विद्यार्थ्यांचा मशाल मार्च झाला। पण आमची पण काही नाराजगी आहे की मेनस्ट्रीम मीडियाने आम्हाला पूर्णपणे त्यातून वगळलं। आता यामुळे बराचसा जो काही इम्पॅक्ट असेल तो झालेला नाही, पण आम्ही खूप ताकदीने पहिल्या दिवसापासून लढत होतो। राहुलजी लढत होते। राहुल जी 2024 से इस मुद्दे को उठा रहे हैं। आप देखिए, सांसद में भी सबसे पहले राहुल गांधी जी 10 साल से पेपर लीक के मुद्दे के बारे में बात कर रहे हैं, लेकिन ठीक है, ये मेन स्ट्रीम मीडिया के ऊपर भी आता है कि आप लोगों ने दिखाया नहीं। 2 महीने से हम लोग ग्राउंड पर प्रोटेस्ट कर रहे हैं, तो लेकिन ठीक है। एक प्रश्न असा आहे की तुम्ही तुमच्या प्रेस नोटच्या प्रस्तावना म्हणजे आधीचे पाठवलं आमंत्रण, तर बीएलओ आणि शिक्षक महाराष्ट्रातले काय 2,17,00,000 विद्यार्थी महाराष्ट्राच्या शाळांमध्ये शिकतात, 7वी सरकारी म्हणून, आणि तुम्ही त्यात उल्लेख केलाय की बीएलओच्या कामामुळे शिक्षणाचा दर्जा घसरतोय। तर निवडणूक आयोग म्हणते की राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि शाळामध्ये शिक्षक, पालक, विद्यार्थी म्हणतात की शिक्षणाचा मूलभूत हक्क आहे, त्याच्यामुळे राष्ट्रीय कर्तव्य की मूलभूत हक्क, त्यावर तुमची भूमिका सांगा। एक तर असं आहे ना की दोन्हीही महत्वाचे आहेतच, परंतु राष्ट्रीय कर्तव्य करण्यासाठी या देशातले हजारो लाखो अनएम्प्लॉइड युथ आहेत, त्यांना तुम्ही का घेत नाही? त्यांना घ्या, त्यांना ट्रेनिंग द्या, त्यांना छान मानधन द्या, त्यांच्याकडनं जनगणनेचं काम करून घ्या, त्यांच्याकडनं बीएलओचं काम करून घ्या। जे कामं 105च्या वर वेगवेगळ्या ड्युटी शिक्षकांवर लावलेल्या आहेत। शिक्षक शिकवणार आहे की काय करणार आहे? माझ्याकडे एक महत्वाची आकडेवारी आहे, याच्यामध्ये असं आहे की मुंबई महापालिकेचं, आपण सध्या मुंबईमध्ये, मुंबई महापालिकेच्या एकूण शिक्षकांपैकी 85 ते 90% शिक्षक जे आहेत ते ड्युटीवर आहेत। आता हा जुलै महिना संपत आलाय, जून पासून शैक्षणिक वर्ष सुरू झालंय, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर पर्यंत एसआयआरचं काम जाणार आहे। त्याच्यानंतर सेन्सस आणि वेगवेगळ्या गोष्टी शिक्षकांच्या माती मारल्याच जाणार आहे। तर अशा परिस्थितीमध्ये देशाचं कॉन्स्टिट्यूशन त्या विद्यार्थ्यांना जो मूलभूत हक्काचं जे प्रॉमिस करतंय, त्या प्रॉमिसचं काय? राईट टू एज्युकेशनचं काय? राईट टू इक्वॅलिटी पण इथं ब्रीच होतीये, सगळ्या मूलभूत हक्कांचं ब्रीच होतंय। कारण जे श्रीमंतांचे आणि धनदांडग्यांचे हे आहेत मुलं, ते वेगळ्या शाळांमध्ये जातात, त्या शिक्षकांना तिथं एसआयआर किंवा बीएलओ अशी कामं लागत नाहीत। तर अशा पद्धतीने मूलभूत हक्क हिरावून कुठलं राष्ट्रीय कार्य इलेक्शन कमिशन किंवा भारत सरकार करत आहे आम्हाला कळत नाही। मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झालेले आहेत आंदोलन करताना, त्यांच्यासाठी आपण काय?
ऑलरेडी भारतीय युवक काँग्रेस असेल, NSUI असेल, आम्ही एक हेल्पलाईन त्यामध्ये आमच्या सोशल मीडिया हँडल्सवरती किंवा सगळ्यांनी पोस्ट केलेली आहे. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांना आम्ही आमच्या भारतीय युवक काँग्रेस आणि NSUI पूर्णपणे जी काही विधी विभागाची मदत राहील ती आमच्याकडून 100% शेवटपर्यंत होणार आहे. आणि देशात राहुल गांधींनी अमित शहा यांना पत्र पण लिहिलेलं आहे की यामध्ये त्यांनी हस्तक्षेप करून लक्ष घालावे. एक प्रश्न विचार. महेश ट्युटोरियलच्या 33 शाखा मुंबई, ठाणे, कल्याण म्हणजे MMR रिजन मध्ये बंद आहे. तर त्याच्यामध्ये जे पालक आम्हाला भेटले तोच प्रश्न आहे की 10वी आणि 12वीला जे विद्यार्थी आता प्रवेश घेतला आहे त्यासाठी 10वी करता 3 लाख रुपये कोचिंग क्लासेसला पालकांनी दिले, 12वी साठी 3 लाख 4 लाख म्हणजे एका घरात जर 2 विद्यार्थी असेल तर तेवढी रक्कम आणि एका पालकाला एकच विद्यार्थी असेल तो शिकत असेल तरी किमान 2 ते 3 लाख रक्कम त्यांनी आगाऊ महेश ट्युटोरियलला भरली. अशा अनेक कोचिंग क्लासेसला भरली. एका ट्युटोरियलला 2,500 विद्यार्थी होते पण ती महेश ट्युटोरियल बंद झाली. प्रश्न आहे की या विद्यार्थ्यांच्या पालकांचे म्हणजे 2,500 विद्यार्थ्यांच्या पालकांचे जे काही पैसे गेले आणि कोचिंग क्लासला कुठलंही नियंत्रण नाही त्याबद्दल आपली काय म्हणणं? यामध्ये म्हणजे आपण सगळं बघतो की महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट क्लासेसचा हैदोस घातलेला आहे. तो नीटसाठी असू द्या किंवा आपल्या 11वी 12वीचे क्लासेस असू द्या किंवा त्या आणखी खाली तुम्ही घेत गेले तर 8वी 9वी पासूनच क्लासेसचा ट्रेंड हा चालू झालेला आहे. अनेक वर्षांपासून नागरिक किंवा सगळेजण मागणी करतायत की या सगळ्या गोष्टींवर सरकारी नियंत्रण आलं पाहिजे, पण सरकारची या विषयावर कायम उदासीनता राहिलेली आहे. लखनौमध्ये एका ट्युशन क्लासेसमध्ये आग लागून 13 विद्यार्थी मेले होते. त्याची एक नोंद घेऊन महाराष्ट्र शासनाने तत्काळ काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे होती. गुजरातमध्ये ही घटना घडल्या, पण विद्यार्थ्यांच्या विषयावरती सरकार पूर्णपणे उदासीन आहे. विद्यार्थी पूर्णपणे आमचा एक स्पष्ट आरोप राहील, शिक्षण विभाग असेल, उच्च शिक्षण तंत्र शिक्षण विभाग असेल चंद्रकांत पाटलांचा किंवा हसन मुश्रीफांचा मेडिकल एज्युकेशन असेल, हा पूर्णपणे राज्यामध्ये व्यावसायीकरण यांच्यातर्फे ते चालू आहे. आणि हा विभाग एक सर्व्हिस ऐवजी यांच्यासाठी पैसे कमवण्याचा हा विभाग बनलेला आहे. तुम्ही तिन्ही सेक्टरमध्ये गेले, चंद्रकांत पाटलांनी अक्षरशः लाच सोडलेली आहे असं म्हणायला आम्हाला कमी करावं लागणार नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात चंद्रकांत पाटलांनी लाच सोडलेली आहे असं मला इथे नमूद करावं लागेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्यभर विद्यापीठांचं प्रायव्हेटायझेशन सुरू केलेलं आहे. फर्ग्युसन कॅम्पस असेल किंवा COEP या इसमाने म्हणजे ते खूप मोठी शोकांतिका आहे. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे चंद्रकांत पाटलांनी काही वर्षापूर्वी प्रायव्हेट केलं. प्रायव्हेट म्हणजे एक सेल्फ रन युनिव्हर्सिटी केली. त्यामध्ये एवढा मोठा जोक करून ठेवलेला आहे की एक शासकीय गव्हर्नमेंट संस्था असताना ती संस्था चालवणं हे शासनाची जबाबदारी आहे. पण चंद्रकांत पाटलांच्या नाकारतेपणामुळे त्या कॅम्पसमध्ये 81,000 रुपीज डेव्हलपमेंट फीस विद्यार्थ्यांना भरावी लागलेली आहे. डेव्हलपमेंट फीसवरती कुठलंही रिएम्बर्स शासन करत नाही. 22,000 रुपये लॅबोरेटरी फीस SC ST सगळ्या मुलांकडून घेतलेल्या आहे. लाख रुपये फीस तुम्ही एकदम भुलटेपणाचं लक्षण आहे महाराष्ट्र शासनाचं की सरकारी कॅम्पसमध्ये तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात फीस घेऊ लागले जी तुम्ही रिएम्बर्स करू शकत नाही. 17,000 रुपये ट्युशन फीस लावली जी रिएम्बर्स होईल आणि 1,88,000 मध्ये फक्त 17,000. तर असले धोरण बनवणारे मंत्री आहे राज्याला की म्हणजे काही याच्यावर शब्द नाहीये. या विरोधात आम्ही भविष्यात तीव्र संघर्ष उभा करेल. आणि जे मेडिकल एज्युकेशनचा आता हसन मुश्रीफांचा पण मुद्दा घेतो, तिन्ही शिक्षण खात्यातील संबंधित व्यक्तींना आपण इथं मी त्यांचे मुद्दे मांडतो. हसन मुश्रीफांनी राज्यामध्ये बोगस नर्सिंग कॉलेज उघडण्याचा धडाका उघडलेला आहे. ते मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर ऐवजी बोगस नर्सिंग कॉलेज वाटणारा मंत्री हा स्पष्ट NSUIचा आरोप आहे. मागच्या 15 दिवसापूर्वी मी नंदुरबार मधील विद्यार्थ्यांना घेऊन इथे आलो होतो. आमच्याकडे एकूण एक विद्यार्थ्याची फीसची रिसिप्ट आहे. आदिवासी विद्यार्थ्यांकडून आमदार दराडेंनी 1 लाख रुपये डोनेशन घेतलेले आहे टॉर्चर करून. गावामध्ये गेला बागडबिल्ल्यासारखा फिरत त्याचे शिक्षक सगळे विद्यार्थ्यांना सांगितलं आदिवासी पाड्यावरती की 5,000 रुपयात तुमचं पूर्ण नर्सिंग कॉलेजचं शिक्षण होईल. पण जेव्हा एक्झाम आली विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्हाला 33,000 रुपये 3 वर्षात भरावे लागेल, अन्यथा तुम्हाला कॉलेज सोडावं लागेल. एवढी भुरटी भूमिका, एवढे भुरटे आमदार शिवसेना
एक शिवसेनेचे एकनाथ शिंदे पाळतात की आदिवासी विद्यार्थ्यांना लुटतात तुम्ही, ते लुटलं तर लुटलं. जे MKD कॉलेज आहे ते पूर्णपणे बोगस आहे. विद्यार्थ्यांची मी ग्वाही देतो, विद्यार्थी तुमच्या पुढे उभा करतो. आता व्हिडिओ कॉन्फरन्स करून विद्यार्थ्यांशी बोलणं करून देतो. नर्सिंग कॉलेजचे 3 वर्ष फायनल इयरला विद्यार्थी आजपर्यंत एकदा पण त्याला इंजेक्शन लावायला शिकवलं नाही. काउन्सिल जेव्हा त्या कॉलेजमध्ये जातं कशासाठी, तपासणी करायला, तेच विद्यार्थी डॉक्टर, तो आपला गोल्डी नावाचा मुलगा आहे, गोल्डी, तो बिचारा गोंडस दिसतो, त्याला डॉक्टर बनवलं. सावंत मुलगा पेशंट बनला, तेच पेशंट येतात, तिथलेच विद्यार्थी कंपाऊंडर बनतात. तिथं लॅबोरेटरी नाही, कुठली सुविधा नाही, कुठल्या हॉस्पिटलशी अटॅच नाही, विद्यार्थ्यांना टॉर्चर. त्याच कॉलेजची घटना आहे, त्या मुली पण तुमच्या पुढे आणतो मी. हॉस्टेल आहे, हॉस्टेलमध्ये एका मुलीनी ते पैसे भरण्यासाठी नव्हते तर तिने हॉस्टेल सोडलं. तिथल्या त्या दळभद्री रेक्टरनी तिथं सगळं कपडे सामान गादी जाळून टाकली. हा दहशतवाद माजवलेला आहे. त्याच्या पुढची गोष्ट सांगतो. एका मुलीला पिरियड चालते, तिथं पॅड्स आहे, त्यांच्याकडे व्यवस्था नाही, डस्टबिन नाही, काही नाही. त्या मुलीनी कुणीतरी बाजूला ते साईडला ठेवून दिलं. तर एक उचलून ते त्याची चुकी आहे की तो पूर्ण सुविधा देऊ शकत नाही, तो दराडे. तिथं त्या रेक्टरनी त्या मुलींचे हात लावून पिरियड्स तपासले. त्या मुली पण तुमच्या पुढे उभा करतो. ते मुली घाबरल्या नाही. ते शिष्टमंडळ घेऊन 15 दिवसापूर्वी मी 5 मुलींचं आणि 5 मुलांचं शिष्टमंडळ घेऊन हसन मुश्रीफांना भेटायला आलतो. त्यांना तपासणीसाठी पण मी पत्र दिलं, त्या मुलांनी पण अर्ज दिलं. हसन मुश्रीफांनी त्यांना भेटण्याची तसदी दाखवली नाही. राज्यामध्ये म्हणजे शिक्षणाचा पूर्ण देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात जो मनुवादी विचार आहे की बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचं, देशोधडीला लावायचं, यावर खूप आक्रमकपणे हे सरकार काम करत आहे. आणि यांचा राजीनामा निश्चित पहिला जो आहे दादा भुसेंचा लागेल. यानंतर पुढे चंद्रकांत पाटील असेल किंवा हसन मुश्रीफचा भुरटे कामगिरी असेल, या विरोधात आम्ही निश्चित संघर्ष पुकारू. कॉलेजची नावं सांगा. MKD कॉलेज नंदुरबार. त्या दराडेने 4 मुलांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला. मुलांनी रात्री पावसात 11 पर्यंत आंदोलन केलेलं आहे. आदिवासी विद्यार्थी आहे. ते 4 पोरांकडे बघून तुम्हाला वाटणार नाही की त्यांनी खंडणी केली असेल. आणि ते मुलं सांगतील त्यांना लेक्चर झालेले 3 वर्षात. सांगितलं ते त्या कॉलेजमध्ये नंदुरबारचं MKD कॉलेज, आमदार किशोर दराडे, शिक्षण शिवसेनेचा. अजून एखादं काय दुसरं कॉलेज? तिथं प्रत्येक कॉलेजमध्ये सगळे आमच्या तिथल्या, मी तुम्हाला आमच्या जिल्हाध्यक्षाचा नंबर देईल, सगळ्या कॉलेजेसनी नर्सिंगच्या तिथे डोनेशन घेतलं होतं. 3-4 कॉलेजेसनी विषयाचं गांभीर्य घेऊन यांचे पैसे परत केले. पण हे महाशय आमदार आहे, सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे, यांचे नेते माजी मुख्यमंत्री आहे, अमित शहाचे खास आहे. या भूमिकेतून या विद्यार्थ्यांवर खंडणीचा आरोप करून हा जो प्रकार आहे हा थांबवण्याचा प्रकार केला असेल. पण आम्ही तीव्रपणे तो मुद्दा उचललेला आहे आणि तो आता उद्या काउन्सिल सोबत बोलून त्यावर काय कार्यवाही केली याची आम्ही त्यांच्याकडून तपासणी करणार आहोत. 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया गेल्या काही वर्षापासून ऑनलाईन झाली. यावर्षी पण सुरुवातीला सर्व्हर कोसळलं. साधारणतः शासनाने 5 कोटी रुपयाचं कंत्राट एका संस्थेला दिलं. हो. तर त्या शासनाच्याच अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की या सॉफ्टवेअर कंपनीला अनुभव नाहीये. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना सुरुवातीला भयंकर त्रास झाला. पालकांना एकूण 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी 13 लाखांचे प्रवेश झाल्याचा दावा शिक्षण विभागाचे संचालक करतायत. 11वीच्या कॉलेजमध्ये पण बऱ्याचदा गडबडी आहे. त्याबद्दल काही आपण भूमिका व्यक्त कराल का? 11वीचे विद्यार्थी साधारण 14 ते 16 लाख विद्यार्थी आता जे प्रवेश घेण्याची प्रक्रिया आहे. परत तिथं येतो की शासनासाठी या सरकारसाठी शिक्षण विभाग हा पैसे कमवण्याचा अड्डा बनलेला आहे. शिक्षण ही सर्व्हिस आहे. या भूमिकेत कोणीच काम करत नाही. 5 कोटी रुपयाचं समथिंग ते टेंडर दिलेलं आहे ऍडमिशनचं. गरज काय? जेव्हा तुमच्याकडे एकदम सुरळीत ऍडमिशन प्रक्रिया असेल, विभाग वाईज ऍडमिशन प्रक्रिया असेल, महाराष्ट्र एवढा मोठा आहे, यामध्ये काम करणं म्हणजे डिसेंट्रलाइज जेवढं राहील तेवढं चांगली गोष्ट असती. पण कुणाला तरी लाभ देण्यासाठी, कोणत्या तरी जवळच्या सहकार्याला करोड रुपये कमवून देण्यासाठी दादा भुसेंनी हा प्रयोग केलेला आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना आज 4 महिने झाले अकॅडमिक इयर सुरू होऊन, तरी पण 3 ते 4 लाख विद्यार्थ्यांचे 11वी मध्ये ऍडमिशन झालेले नाही. हा आजचा यांचा नवीन महाराष्ट्र म्हणता येईल देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातला. म्हणजे लाडक्या बहिणीची काळजी आहे, पण लाडक्या भाचींचं पूर्ण जीवन उद्ध्वस्त करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. MKD ते घेऊयात आपण शेवटी बरं. त्याच्या अगोदर आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. यश गोसावी नावाचा विद्यार्थी आहे.
आपल्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याचा आहे। यश गोसावी जे शासनाने जे आंदोलकांच्या मागण्या म्हणून जे पूर्ण केलं की जे विक्टिम्स आहेत या सगळ्याचे नीट प्रकरणाचे, त्याच्यामध्ये आत्महत्याग्रस्त मुलांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयाची जी मदत देणार आहे, त्या लिस्टमध्ये अशी माहिती मिळते की यश गोसावी यांचं नाव नाही। आणि याच यश गोसावीचा भाऊ ते जंतर मंतरच्या आंदोलनावर पाण्याच्या बॉटल्या वाटत होता। आज महाराष्ट्रातल्या या विद्यार्थ्याला न्याय मिळवून देण्यासाठी याने शेवटपर्यंत प्रयत्न करेल। आणि एकूण एक शेवटचं असं सांगेन की कोणीतरी विचारलं होतं की राहुल गांधी प्रभावित करू शकत नाहीये किंवा जेनझीजला बाहेरून कोणीतरी येत आहे आणि हे करताय। एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला एक छोटीशी शॉर्ट मध्ये टाइमलाईन समजावून सांगतो। 2024ला राहुल गांधींनी डरो मतचा नारा दिला होता आणि तुम्ही बघितलं की त्या आंदोलनांमध्ये तो नारा 2024 पासून 26 पर्यंत झिरपत आलाय। 12 वर्षात जे झालं नाही ते 12 वर्षात पहिल्यांदा झालं। त्याच्यामध्ये राहुल गांधींच्या डरो मत या कॅम्पेनची, या नाऱ्याची मोठी भूमिका होती। विद्यार्थ्यांना अक्षरशः अमानुषपणे मारत होते। काही विद्यार्थी पाय तुटला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी प्लास्टर लावून परत येऊन तिथं आंदोलन स्थळी बसत होते। हा त्याचाच एक हे। त्याच्यानंतर यांनी खूप प्रयत्न केले, शासनाने हिंदू मुस्लिम करायचा वाद केला, रिझर्वेशन अँटी रिझर्वेशन अशी बायनरी करायचा प्रयत्न केला, परंतु कुठलाही द्वेष हे इथं पसरवू शकले नाही। कारण राहुल गांधींची जी मोहब्बत की दुकान आहे ते आता मोहब्बतचा मॉल झाला आहे आणि जेनझीजनी तो केलाय असं आमचं स्पष्ट मत आहे आणि ते दिसतच आहे। आणि आणखी एक महत्वाचं की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता नाहीये। लोकसभेत राहुल गांधी आहेत, भांडतायत, आजही तिथं ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी भांडतायत, संसदेमध्ये गदारोळ सुरू आहे, पण महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता नाहीये। तर आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून, NSUIच्या माध्यमातून, युवक काँग्रेसच्या माध्यमातून मी हे अनाऊन्स करतो की महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता जरी नसला तरी महाराष्ट्रातला प्रत्येक जेनझी, महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी, महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी हा आता विरोधी पक्षनेता आहे। तुम्हीच आता विरोधी पक्षनेते आहात आणि तुम्हालाच ही सगळी व्यवस्था आपल्याला सगळ्यांना मिळून हे करायची आहे। आणि शेवटी दादा भुसेंना एवढंच सांगतो, दादा भुसे लक्षात ठेवा, राजीनामा तर तुम्हाला द्यावाच लागेल। महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत जेवढा बुलंद आवाज आणि जेवढं आक्रमक आंदोलन महाराष्ट्राने बघितलं नसेल, तेवढं आक्रमक आणि तेवढं बुलंद आंदोलन महाराष्ट्र NSUI तसेच सगळ्या समविचारी संघटनांना सोबत घेऊन आम्ही करून दाखवू आणि तुम्हाला राजीनामा तर द्यावाच लागणार। त्यानंतर आणखी एक गोष्ट मी नमूद करतो, आता गोंधळ चाललेलाच आहे। CBSE पेपर तपासणीचा गोंधळ झाला की तीच कंपनी महाराष्ट्रामध्ये जे डिप्लोमाचे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत त्यांचे ते पेपर डिजिटाईज तपासता वगैरे, त्याच्यावरती त्यांनाच ते कॉन्ट्रॅक्ट भेटलेलं आहे, जे दिल्लीच्या कंपनी, हैदराबाद बेस्ड कंपनी आहे। त्यांनी आता 4-5 दिवसापूर्वी डिप्लोमाचा रिझल्ट लागलेला आहे। मी झाल्यावरती तुम्हाला सगळं उत्तरपत्रिका फोटोकॉपी देणार आहे। एक प्राथमिक गोष्टीवर मी एक उत्तरपत्रिका माझ्या मोबाईलमध्ये आहे की दोघांचे उत्तर सेम आहे, दोघांचे उत्तर सेम आहे, काहीच चुकीचं नाही। त्या मुलाला 4 उत्तर द्यायचे होते, त्याच्यापैकी 4 असं होतं, त्यांनी उत्तर असं दिलेलं आहे की केमिकल वेपर, त्याच्या पार्टिकल्स, केमिकल वेपर, डस्ट, स्मोक आणि हार्मफुल इंडस्ट्रियल गॅस। या विद्यार्थ्याला पूर्ण 2 मार्क दिलेले, आता 4 दिवसापूर्वीचा रिझल्ट आहे, पूर्ण 2 मार्क दिलेले या विद्यार्थ्याला। आणि तिथंच कोणता आता नशीब खराब असलेला विद्यार्थी हा त्यांनी डिप्लोमा इंजिनिअरिंगचा आहे, त्यात सगळ्या पेपरमध्ये गडबड झालेली ही CBSE सारखी। दुसरा एखादा आता त्याचं नशीब खराब आहे, त्याती सेम उत्तर दिलेलं आहे, केमिकल वेपर, डस्ट, स्मोक आणि हार्मफुल इंडस्ट्रियल गॅसेस, त्या मुलाला इथे 0 मार्क दिलेले। आणखी माझ्याकडे फोटो कॉपीज आहे, पूर्ण बरोबर उत्तर लिहिलेलं आहे, ते तपासलेलंच नाहीये। तर कुठलाच मंत्री सिरियस नाहीये। म्हणजे याचा अर्थ की तुम्ही विद्यार्थी तर मला मार्क दिले गेले पण सेम उत्तर पण तुम्हाला नाही दिलंय, एक मुलांनी लिहून पण दिलं नाहीये, म्हणजे मर्जीवरती, मूडवरती मार्क दिल्याचा प्रकार तो दिसतोय। कुठलाच धाक या व्यवस्थेला राहिलेला नाहीये आणि त्याचं पूर्ण जबाबदारी ही शिक्षण मंत्री दादा भुसे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या 2 लोकांची। आंदोलन सुरू झाल्यास कुठून सुरू होणार आहे? 7 दिवसानंतर तर राजीनामा झाला, आंदोलनाची सुरुवात ही नेमकी कुठून होणार आहे? आम्ही आता सर्व समविचारी संघटनेला लक्षात घेतोय आणि सुरुवात आम्ही दादा भुसेंच्या घरावरती जाब विचारण्यासाठी सगळेजण जाऊ। नाशिकमध्ये असेल नाशिकमध्ये, मुंबईत असेल मुंबईमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।